आपल्याकडे एक तो प्राणी असतो सरपटणारा, तो कलर बदलणारा, तशा पद्धतीतला विषय आहे तो. त्याच्यामुळे ते काही समजत नाही मला, ते मला नाव नाही माहीत त्याचं काय तर तसं आहे ते. त्यांचं कुटुंबच संभ्रमात लोकांना टाकतं, त्यांनाच काही गोष्टी क्लिअर करायच्या नाही. आता एक निवडणूक झाली, एकाला प्रस्थापित केलं, आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्यासाठी हा प्रयत्न आहे त्यांचा. ते म्हणजे काय माहिती आहे का, आपल्याकडे एक तो प्राणी असतो सरपटणारा, तो कलर बदलणारा, तशा पद्धतीतला विषय आहे तो. त्याच्यामुळे ते काही समजत नाही मला, ते मला नाव नाही माहीत त्याचं काय तर तसं आहे ते. त्याप्रमाणे ते कलर बदलायचे. इकडे गेलो की आम्ही राष्ट्रवादी, इकडे गेलो की आम्ही भाजप, दोघांचे विषय घेऊन चालायचं आणि स्वतःचं फॅमिली फक्त समजून घ्यायची. फॅमिलीच्या बाहेर विचार न करणाऱ्या माणसाचं काय करू शकतो कोणी? मतदारसंघाचा विकास कधी करता आला काय ना? मतदारसंघाने कधी पाहिलेला नाही. आता हे इथे फिरतात, इथे फिरतात, इथे फिरतात, काय काय बोलता, काय दाखवता. अरे स्वतःच्या बाहेर न जाणारे लोक ते काय मतदारसंघाचा 30 वर्ष तुम्हाला संधी दिल्यावर तुम्ही काही करू शकला नाही आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यभरामध्ये जी घोडदौड चालू आहे, ही पाहून चांगल्यांचे होश उडालेले. त्याच्यामध्ये हे भाऊला हे समजत नाही मी जाऊ कुठे, त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की केलं काय पाहिजे. आता मी इकडे राहिलो पाहिजे की इकडे राहिलो पाहिजे, काय केलं पाहिजे. कधी सांगता मी भाजपमध्ये आहे, कधी सांगता मी राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यांच्यात संभ्रम तेव्हा समजत नाही आहे. आणि काही पत्रकारांकडून विचारलो मी, ते ऑफ दी रेकॉर्ड काही पत्रकारांनी मला सांगितलं, पत्रकार बांधवांनी, की ते काय म्हणता. ते म्हणतात तुम्हाला बी नाही मला बी नाही, असं काहीतरी म्हणता म्हणते, असं ऐकलं आहे मी. त्याच्यामुळे वस्तुस्थिती आहे ती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.